वेलकम टू आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आज आपण सेलिब्रिटी शोमध्ये सगळे सेलिब्रिटी पाहतोय आपण आणि त्यांना आमंत्रित केलेलं आहे कारण नेहमीच आपल्याकडे म्युझिक आणि मूवीजचे लॉन्चचे सगळे स्टारकास्ट येत असते आणि आज आपल्यासोबत तुला न कळले या गाण्याचा म्युझिक अल्बम जो येतो आहे त्याची सगळी स्टारकास्ट इथे आपल्यासोबत आहे. माझ्यासोबत आहेत ऑफकोर्स दिग्दर्शक सागर सकट. सागर नमस्कार. हाय. हॅलो. त्याच्यानंतर ऍक्टर अजिंक्य राऊत. हाय अजिंक्य. आणि अभिनेत्री श्रेया जाधव. श्रेया तुझंही मनपूर्वक स्वागत. तुम्हा सगळ्यांचं आचार्य 90 FM वर खूप खूप स्वागत. आणि पहिल्यांदाच या अल्बमसाठी तर खूप शुभेच्छा आहेत, पण मला वाटतं हे वर्षच अजिंक्यसाठी खूप लकी आहे कारण आज त्याचा अभंग तुकाराम नुकताच रिलीज झालेला आहे. सो तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि आता ऑफकोर्स आपण म्युझिक अल्बम विषयी बोलणार आहोत. पहिलं सुरुवातीला अर्थातच दिग्दर्शकांकडनं, कारण ही इज द पायोनियर पिलर ऑफ द एव्हरीथिंग. तर काय कन्सेप्ट आहे? कारण आज आपण पाहतोय मार्केटमध्ये दिवसाला हजारो गाणी लॉन्च होत आहेत, किंवा या गाण्याचं वेगळेपण काय आहे, किंवा काय थॉट होता की आपण हे गाणं असं असं जाईल त्याच्यामध्ये? ॲक्च्युली सर्वप्रथम मी आचार्य 90 FMचं या ठिकाणी आभार मानेल की आमच्या टीमला तुम्ही इन्व्हाइट केलं. आणि आपला प्रश्न असा होता की काय कॉन्सेप्ट घेऊन आलो. सो असं आहे की प्रत्येक वेळेला आपण बघतो तर अल्बमची आता खूप ट्रेंडिंगमध्ये अल्बम सगळे सुरू आहेत. आणि असं मला एक करायचं होतं की लव्ह स्टोरी जी आहे ती रिअल असली पाहिजे असं माझ्या डोक्यात होतं. आणि नुकतीच एक अशी घटना घडली होती की माझ्या डोक्यामध्ये ते सतत फिरत होतं की असं काहीतरी करायला पाहिजे. सो माझे म्युझिक डिरेक्टर होते AVG, जे गाणे ज्यांनी हे म्युझिक डिरेक्ट केलंय. सो मी त्याला जेव्हा भेटलो आणि त्याला मी सांगितलं की माझ्या डोक्यामध्ये एक कॉन्सेप्ट फिरते. सो आपल्याला असं एक म्हणजे एक सॅड सॉंगच आहे, पण लव्ह सॉंग आहे. त्याच्यात खूप हार्ट टचिंग अशा फिलिंग्स आहेत एकमेकांबद्दल की, आणि ते रियालिटी आहे सगळ्या गोष्टी. सो मला असं वाटत होतं की मी त्याला सगळं स्टोरी सांगितली. आणि मला ठाणे ते विक्रोळीपर्यंतचाच प्रवास होता आणि तेवढ्या वेळामध्ये ते गाणं पटकन AVGने बसवून टाकलं. आणि इतकं छान झालं की मग आम्ही दुसऱ्या दिवशीच विचार केला की कास्ट काय करायचं. कास्टची म्हणजे कास्टसाठी आम्ही खूप विचार करतो की नवीन कोणाला तरी आपण लॉन्च करायचं. सो माझी मोठी बहीण होती, मला तिने सजेस्ट केलं की नुकतीच आता सगळ्या तरुणींमध्ये फेमसच आहे अजिंक्य. सो तिने मला सांगितलं की अजिंक्यला तू कास्ट कर, कारण की तो आता खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. सो अजिंक्यला लगेच कॉल केला. अजिंक्यने पण पटकन प्रतिसाद दिला की ठीक आहे मी करतो. आणि श्रेया तर इन्फ्लुएन्सर आहे, रील वरती तिचे सतत काही ना काही नवीन कंटेंट येत राहतात. आणि मग श्रेयाला पण आम्ही लगेच कास्ट केलं. तर ते दोघांना पण इतकं छान स्क्रीनवर बघताना आम्हाला असं वाटतंय की काहीतरी आता आम्ही जे आमच्या डोक्यात होतं ते स्क्रीनवरती उतरलंय. सो असं सगळं आहे. आणि कसं लोकांचं कसं म्हणजे आता आपण रिलीजचा जेव्हा असतो किंवा आपण असं ठरवतो की रिलीज झाल्यावर आपल्याला एवढे लाईक्स मिळाले पाहिजेत किंवा एवढा रीच झाला पाहिजे, तर तसं काही तुमची गणितं आखलेली आहेत का? ऍक्च्युली गणित आखण्यापेक्षा हे दोघंही एवढे फेमस आहेत की इन्स्टा काय किंवा बाकीच्या सोशल मीडियावरती त्यांना जास्त लोक फॉलो करतात. आणि गाण्याची कॉन्सेप्ट स्टोरी एवढं छान असं आम्ही डिरेक्शन केलंय. सो लोकांना ते अपील होणार आहे. आणि ते जास्त म्हणजे आता तुम्ही पोस्टरलाच लाईक्स बघितले तर तुम्ही 3-3 लाख आणि 4-4 लाख पोस्टरला लाईक्स. सो त्याच्याबद्दल आम्ही खूप पॉझिटिव्हच आहे. नक्कीच. आता अर्थात अजिंक्य म्हणजे सगळ्यांची दिलो की धडकन. अजिंक्यच वेगळे मत आहे. कसं म्हणजे जेव्हा आता नेहमी आपण सिरियल्स मूवीज करत असतो आणि आता तर तू एकदम वेगळ्या झोन मध्ये सध्या वावरत आहेस, पण आणि एक रोमॅन्टिक गाणं करणं म्हणजे एक टोटली डिफरंट टास्क आहे. फुल फ्लेज मूवी आणि एक फुल फ्लेज सॉंग्स आणि मध्ये मध्ये मालिका, ह्या सगळ्यातनं वेळ काढून सॉंग केलेला आहेस. तर तुझा एक्सपिरियन्स कसा आहे म्युझिक बद्दल? मी जसं की सागरजी म्हणाले की मला जो कॉल आला होता पहिला दॅट वॉज फ्रॉम AVG. आणि त्याची ती पूर्ण एनर्जी ऐकून आणि आपण गाणं करतोय असं त्याने अनाऊन्स करून दिलं. तर अरे मला विचार तर मी आहे नाही कधी करतोय कसं करतोय, पण ती एनर्जी ऐकून पहिले तर एक पॉझिटिव्ह टिक मार्क वाटला की ओके ते स्वतः इतके एक्सायटेड आहे. जस्ट वन ऑफ द गाणं असं तर हे वाटत नाही.
बजेट आणि इतर गोष्टींवर डिस्कशन करण्याच्या आधी नेमका टॉपिक काय, गाणं कशा पद्धतीचं आहे, तर त्यांनी अश्योर केलं की ते तुला खूप आवडेल. अच्छा. ज्या क्षणी मी ते ऐकलं मला जेन्युअनली आवडलं. त्यामागची कॉन्सेप्ट जेव्हा ऐकली ती मला अजून म्हणजे विचारपूर्ण केली असं मला नक्कीच वाटलं की जस्ट एक रोमॅन्टिक गाणं, मुलगा मुलगी फेमस त्यातल्या त्यात घेऊन काहीतरी केलं असा विचार न करता आम्ही अगदी गिरगावच्या चाळीमध्ये जाऊन आणि असं अगदी रूटेड अशी कॉन्सेप्ट घेऊन एक ऑफकोर्स एक प्रेमगीत आहे हे. सो त्यामागे ती पण एक चांगली झालर प्रेमाची आहेच की आणि मला असं वाटतं कुठलंही गाणं करताना ना, स्पेशली हे गाणं करताना मला एक असं मोठ्या फिल्मचा एक संक्षिप्त रूपात पण एक फिल्मच केली आहे शूट असंच फिलिंग नक्कीच आलं. कारण आणि फिल्मला जसं मोठं बजेट अप्रूव्ह होतं, इव्हन सिरियल्सना पण माझ्या पहिल्या सिरियल पासून म्हणजे लिटरली क्रोर्स मध्ये त्यांचं बजेट जर ओव्हरऑल पाहिलं, सेट पासून कॉस्ट्युम्स पासून सगळं, तसं गाण्याच्या केसमध्ये नसतं. पण ती आत्मीयता, ते डेडिकेशन त्यांचं त्याच पद्धतीने असतं ऍज इफ आपण एखाद्या फिल्मचाच पार्ट करतो. सो हे खूप चॅलेंजिंग आहे आणि टीम पण तशी पाहायला गेलं तर खूप एक्सपिरियन्स्ड आहे अशी नाहीये मेकर्सची, पण नक्कीच एक्सपिरियन्स लोकांना लाजवेल अशा पद्धतीचं आउटकम यावं ह्या विचारानेच काम केलंय आणि तसं ते घडलंय पण अशी माझी आशा आहे. आता ते प्रेक्षकांनाही आवडावं. सो ही एक चॅलेंजिंग गोष्ट समोर घडताना पाहून मला खूप अभिमान वाटतो की मी या टीमचा भाग आहे, कारण त्या डेडिकेशनने त्यांनी नक्कीच काम केलं. पण एक चॉकलेट बॉय झाल्यानंतर थोडं म्हणजे काहीतरी व्हरायटी लागते, कारण सिरियल मध्ये तेच, फिल्म मध्ये तेच आणि सॉन्ग मध्ये तेच. काय व्हरायटी म्हणजे काय चॅलेंजेस होत्या रादर पोर्ट्रे करताना? जसं की तुम्ही म्हणालात व्हरायटी असायला हवी, हे मी माझ्या पहिल्या कामापासून प्रयत्न केलाय की जिथे विठू माऊलींसारखं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत साकारणं असो किंवा आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखं आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत साधणं असो, त्यामध्ये मन उडू झालं सारखा एक रोमॅन्टिक शो किंवा कुठे लंडनला जाऊन कन्नी सारख्या फिल्म मध्ये असो किंवा अजून काही पद्धतीचं. सो मी स्वतः अशाच शोधात असतो की जिथे वेगळ्या पद्धतीने मी कसा रिप्रेझेंट होईन. हाऊएव्हर असं चाळीमध्ये जाऊन शूट करणं किंवा तिथल्या गमती जमती किंवा तिथे असं एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर होणारे कनेक्शन्स, शेजाऱ्यांसोबतचे असो किंवा एक हलकी भीती, हे सगळं मी कधी असं चाळीत शूट करणं अनुभवलं नाही. सो हे माझ्यासाठी खरं तर नवं होतं. प्रेम ही भावना खरं तर तीच होती, पण ह्या इनोसन्स हा जो एक चाळीमधला आहे, त्या पायऱ्यांवरून येणं जाणं किंवा एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर बघणं आणि तिथली ती प्युरिटी पण की तिथे लाईन क्रॉस न करता अगदी डोळ्यांमधूनच बोलण्याची संधी मिळत नाहीये, तेव्हा ते प्रेम कसं फुलेल हे आय थिंक ह्या गाण्यामध्ये पाहताना किंवा परफॉर्म करताना मला मजा आली, ते सगळं इमॅजिन करून साकारताना. वाव, कारण खरंच चाळ संस्कृती मुंबईतनं थोडी हद्दपार होते आणि त्यात तुम्ही आता सगळंच रिव्हील नको करूया, पण एक त्या प्रकारे प्रमोट करायचा प्रयत्न केला आणि कुठेतरी वारसा जो आपला आहे, सांस्कृतिक वारसा जो चाळींमधनं उदयास आला आणि अनेक कलाकार आज रंगभूमीवर आहेत किंवा आपल्या चित्रपट सृष्टीत आहेत, ते चाळीतून आलेले आहेत आणि ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थँक्स टू यू. आणि असं छान छान होणार आहे आणि नक्कीच आपण अशी आशा व्यक्त करूया. आता श्रेया, तुझा अनुभव कसा होता? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझ्यासाठी सगळंच खूप नवीन होतं. आय वॉज स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच. दिस वॉज लिटरली स्टार्टिंग फ्रॉम द स्क्रॅच फॉर मी. सगळंच एकदमच नवीन, एव्हरीथिंग वॉज फ्रेश. मला बेसिक्सपासनं चालू करावं लागलं होतं. अजिंक्य बोलला की एव्हरीबडी इज नॉट व्हेरी एक्सपिरियन्स वगैरे असं काहीतरी. ऑनेस्टली एव्हरीबडी एक्सेप्ट फॉर मी इज व्हेरी एक्सपिरियन्स. एव्हरीबडी न्यू एव्हरीथिंग. दे हॅड दिस फिल्म लँग्वेज आणि वगैरे छोट्या छोट्या गोष्टी. आय यूज्ड टू बी लाईक कॅमेरा कसा घ्यायचा, राईट, काय बोलतात असं माझं व्हायचं बऱ्याच वेळा. लाईक मला खूप सपोर्ट लागला आणि सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं. सगळ्यांनी, एव्हरीबडी वॉज व्हेरी पेशंट, एव्हरीबडी वॉज व्हेरी काइंड अँड ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप मस्त होता. खूप नवीन असं मी काहीतरी केलं असं होतं. सो या, दॅट्स दॅट. श्रेया अत्यंत गुणी मुलगी आहे. ती स्वतः पहिले तर डॉक्टर आहे, एक एज्युकेटेड मुलगी, इन्फ्लुएन्सर म्हणून आता एक नवा प्लॅटफॉर्म तो झालाय सोशल मीडिया हा, जिथे ती अत्यंत ग्रेसफुली डान्स करते. स्क्रीन प्रेझेन्स खूप प्लेझंट आहे. सो ती हे म्हणते खरं, पण तिने ते जाणवू अजिबात नाही दिलं. इनफॅक्ट बऱ्याचदा खूप फास्ट काहीतरी सुचलं की सांगितलं जायचं की अरे हे कर, ते कर. तर त्यावेळेला ती ते करायची, ती ते ऐकत होती त्यांचं, मेकर्सचं. ऑफकोर्स मी ते ऐकतच होतो आणि ते ऐकावंच लागतं. पण सो ते एक जे गिव्ह अँड टेक असतं, तर मला अजिबातच असं नाही वाटलं की मी कोणत्या अगदी नव्या व्यक्तीसोबत किंवा नव्याने
कॅमेरा फेस करते अशा व्यक्तीसोबत करतोय परफॉर्म. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स आणि लोकांना ती केमिस्ट्री पण नक्कीच आवडेल. नक्कीच आवडेल. हा, आता अर्थातच गाण्याबद्दल बोलतोय आपण, तर गायकांचा आणि गायिकांचा उल्लेख झाला पाहिजे. आपला म्हणजे आपण जे पोर्ट्रे करतोय तो आपल्याला आवाज देणारे सुद्धा महत्वाचे असतात, म्हणजे गाण्यात स्पेशली. तर आपला अभिनय सुद्धा त्या गाण्याबरोबर गेला पाहिजे. सो तसे गायक आणि गायिका आपल्याला लाभलेले आहेत. तर श्रुती कदम आणि हर्षवर्धन वावरे, तर कसं तू स्वतः सॅटिस्फाईड आहेस की हा येस येस गिव्हन 100%? ऍक्च्युली हर्षवर्धन जीने माझं याच्या आधी एका फिल्मचं गाणं पण गायलेलं आहे. सो माझ्यासाठी तो आणि अर्थात त्यांची गाणी फेमस आहेतच. आणि शुद्धी पण खूप कमी वय आहे, पण तिच्या आवाजाला जी एक काय म्हणतात जो एक इम्पॅक्ट आहे, हा एक वेगळा सॉफ्टनेस, तो इनोसन्स जो आय थिंक हिच्या आवाजाला खूपच सूट करतोय. कारण मी हिचा आवाज ऐकण्याच्या आधी ते गाणं ऐकलेलं आणि त्यानंतर ही आली, तर माझ्यासाठी म्हणजे तो आवाज म्हणजे हिचाच आहे असंच ते नक्कीच झालं. आणि सेम हर्षवर्धनचं पण, त्याच्याही आवाजाला एक सर्टन बेस आहे आणि अत्यंत चांगला गायक तो आहेच. तर माझ्यासाठी ते अगदीच सोयीचं होतं आणि तो माझाच आवाज आहे असं वाटेलही कदाचित प्रेक्षकांना. नक्कीच. तुला न कळले असं गाण्याची तुला न कळले, हा कळे, अच्छा तुला न कळे हे अजून आम्हाला गुलदस्त्यात आहे. कधी कळणार आहे ते आपण लवकरच प्रेक्षकांना सांगणार आहोत. तोपर्यंत त्यांचा लॉन्च डेट सुद्धा रिव्हील होणार आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि प्रेक्षक एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुला न कळे हे गाणं लवकरच आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेमवीरांनी सज्ज व्हायचं आहे, कारण लवकर 1-2-3 महिन्यात व्हॅलेंटाईन डे पण आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे दिस लॉन्च विल बी अ बिग ह्यूज अप्लॉज असेल ह्या गाण्याला, अशी आशा व्यक्त करूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आणि पाहत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपल्याकडे म्युझिक अल्बम तुला न कळे ही टीम आलेली आहे. माझ्यासोबत आहे डिरेक्टर सागर सकट. हाय सागर. हॅलो. असोसिएट डिरेक्टर आणि कास्टिंग डिरेक्टर रसिक वाघमारे. हाय रसिक. म्युझिक डिरेक्टर अभिनंदन गायकवाड. अभिनंदनजी हॅलो. हॅलो. आणि गायिका शुद्धी कदम. शुद्धी तुझंही मनपूर्वक स्वागत. आणि हर्षवर्धन वावरे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत, पण आज ते काही कारणांमुळे येऊ शकले नाहीयेत. पण एकंदरीतच गाण्याचं बद्दल थोडीशी माहिती आम्हाला अजिंक्य आणि हिने सांगितली. पण आता तुम्ही ऍज अ म्युझिक डिरेक्टर जेव्हा तुमच्याकडे लिरिक्स आल्या तेव्हा काय स्वर द्यावे किंवा त्याचा स्वरस्वाज कसा चढवला तुम्ही, त्याविषयी थोडंसं. आता कसं होतं की गणपतीचा पहिला दिवस होता. ओके. आणि आदला दिवस होता. ओके. आणि सागर माझ्याकडे आला. सागर मला कन्नामा नगर जो विक्रोळीचा आहे तिथे घेऊन गेला गाडीत बसून, काही तो मी रसिकची वाट बघत होतो. तर त्यांनी मला एक स्टोरी सांगितली आणि त्या स्टोरी नंतर गाडीत बसूनच मी लिरिक्स लिहायला चालू केले. अच्छा. तर मी लिरिक्स कंपोज केलं. आम्ही दोघं लिरिक्स जम्बलिंग करत होतो आणि त्या जम्बलिंग मध्ये आम्ही मुखडा बनवून टाकला. आणि मग रात्री आम्ही ठाण्याला गेलो. ठाण्याला आम्ही येऊरला बसून तिकडे गाण्याचे लिरिक्स एक मुकडा पहिला पुन्हा क्लिअर करून घेतला. आणि नंतर मग मी रात्री घरी गेलो आणि अख्खं गाणं मी लिहून काढलं. आणि त्यानंतर झालं तुला ना कळे. आणि तुला ना कळे झाल्यानंतर रेडी मग मी सागरला सकाळी पुन्हा कंपोजिशन सकट ते गाणं ऐकवलं. तर सागर बोलला ये तो चल जाएगा मार्केट. ठीक आहे चलो करते तो करते. आणि केलं आणि फायनली आज हे गाणं ची इंटरव्ह्यू तुमच्याकडे देतो, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही. ओके. सो थँक्यू आचार्य 90 FM की आम्हाला संधी दिली बोलायची की अबाउट व्हॉट एक्झॅक्टली इट इज तुला ना. रसिक, आपण वारंवार भेटत असतो, म्हणजे काही तुझा प्रोजेक्ट आला की पहिल्यांदा आपण इथे इंटरव्ह्यू करतो. तर हे म्युझिकचा अल्बम जो आपण करतो आहे तेव्हा तुला न कळे म्हणजे तुला काय कळलं बरं यातलं, त्याविषयी थोडंसं सांग. मला भरपूर काय कळलं आणि मला शिकायला खूप गोष्टी मिळाल्या की, आणि दादा डिरेक्टर आहे सो त्याच्या अंडरमध्ये काम करणं. आतापर्यंत मी सगळे हॅपीली लव्ह सॉंग्स वगैरे असे करत आलोय जे ट्रेंडिंग वरती आहेत व्हायरल. हे माझ्यासाठी खूपच नवीन होतं. स्टोरीला घेऊन त्यात रिअल स्टोरी आहे अशी सगळी गोष्ट त्याने एक्सप्लेन केलेली. पहिल्या दिवशी गणपतीच्या आदल्या दिवशी आमची पहिलीच भेट होती आणि हे पहिलंच गाणं माझं SNV स्टुडिओ सोबत आहे. आणि एक शिकण्यासारख्या खूप गोष्टी ह्याच्यामध्ये होत्या
की दादांकडून वगैरे कंटिन्युटीच्या अल्बम सॉन्गसाठी वगैरे. त्यानंतर आवाजाला घेऊन त्याचं खूप जास्त डेडिकेशन होतं की मला हाच पाहिजे किंवा मला हीच कास्टिंग पाहिजे, की हिचा कसा कॉन्टॅक्ट काढता येईल किंवा काय करता येईल. अशा सगळ्या गोष्टी जेवढं म्हणजे मला ऍज अ असोसिएट डिरेक्टर ते तर नंतर झालं, पण मला ह्याच्याकडून खूप जास्त शिकायला मिळालं. आता काय असं आणि प्रत्येक आर्टिस्ट कडनं आपण काही ना काही शिकतच असतो. बरोबर. आणि ते एक अल्बम सॉन्ग मध्ये असं ऍज अ ऍक्टर म्हणून तरी अजिंक्य आहे, सो त्याच्यासोबत पण पहिल्यांदाच काम करतो एक टीव्ही आर्टिस्ट सोबत. सो ती एक नवीन गोष्ट होती. अल्बम सॉन्ग मध्ये पण तो करतो. सो नाही तर आतापर्यंत इन्फ्लुएन्सर्स वगैरे यांच्यासोबत तर करतच आलो. सो त्यानंतर एक जिम्मेदारी वाढलेली की एक नोन फेस आहे समोर, सो त्याला कसं नरेट करता येईल. जितपत मला करता आलं, दादाने जेवढं सांगितलं की मला असाचा सीन हवाय, सो मी त्याच्या गायडन्सने ते सीन मी शूट करत गेलो आणि आता त्याचा आउटपुट लवकरच तुमच्या समोर येईल. वा, नक्कीच. आणि आम्हालाही फार उत्सुकता आहे. गाणं तर पाहण्याची तर आहेच, आणि ते आधी गाण्यांच्या आधी स्वर आणि शब्द आपल्या भेटीला येतात, त्यामुळे ते गाणं सजतं. अर्थातच श्रुती, मी तुझ्याकडे वळते. सूर नवा ध्यास नवा छोटे उस्तादची विजेती ठरलेली आहे तू. रियालिटी शो आणि रिअल सॉन्ग हे म्हणजे खूप जमीन आसमानाचा फरक आहे की रियालिटी शो मध्ये आपण परफॉर्म करतो, पण जेव्हा आपल्याकडे एखादं पहिलं प्रोजेक्ट येतं आणि आपण छान त्याच्यावर काम करतो, किंवा पहिलंच प्रोजेक्ट असं नाही की आपण आपल्याकडे जे प्रोजेक्ट येतं ते आपण छानच करण्याचा प्रयत्न करत असतो नेहमी. तुझा अनुभव कसा होता? मला पहिले तर सागर दादांनी अप्रोच केलं होतं आणि तेव्हा त्यांनी स्क्रॅच पाठवला होता की ही असे असे लिरिक्स आहेत आणि ही ट्यून आहे, ही गाऊन पाठव. आणि पहिले तर जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं त्याचे लिरिक्स, त्याची ट्यून इतकी सुंदर होती. म्हणजे जेव्हा गाणं खूप छान असतं ना तेव्हा गायकालाही गायला तेवढीच मजा येते. सो इतकं छान गाणं होतं की मला ते चांगलं गायचंच होतं. आणि जेव्हा मला कळालं की हर्षवर्धन वावरे त्यांच्यासोबत मला हे गायचं आहे, पहिले तर मी खूप घाबरली होती. लाईक ऑनेस्टली जेव्हा माझी रेकॉर्डिंग होती तर तेव्हा आधी हर्षवर्धन दादाचं पहिलं रेकॉर्डिंग झालं आणि तो जे गाऊन गेलाय, बाप रे, म्हणजे गूस बम्स आलेले मला त्या ऐकल्यानंतर. मला असं झालेलं की आता मला गायचंय, मी तेवढं जस्टिस करू शकेल का, बट मी 100% माझं देण्याचा प्रयत्न केला. ऍक्च्युली थँक्यू सो मच सागर दादा, एव्हीजी दादा, सगळी पूर्ण जी टीम आहे त्यांची, ही अपॉर्च्युनिटी मला मिळाली. कारण की इतकं सुंदर गाणं आहे ना, ते गायला जितकी मला मजा आली आहे ना तितकं सगळ्यांना ऐकायलाही खूप मजा येईल. सो आय एम व्हेरी एक्सायटेड की हे गाणं कधी रिलीज होते आणि कधी सगळे हे गाणं ऐकतायत. नक्कीच. सागर, तुझ्याकडे मी परत वळते की ॲक्टर्सशी आपण बोललो, आता सगळ्या ह्या म्युझिक टीमशी बोललो, सगळ्यांची भट्टी जी छान जमलेली आहे, तर सगळ्यांचं बॉन्डिंग कसं होतं त्याविषयी थोडंसं. ऍक्च्युली मगाशी एव्हीजी बोलला की आम्ही जसं गाणं, मी त्याला स्टोरी सांगितली, गाणं तयार झालं. आता मला त्याच्यासाठी कास्ट करायचं होतं आणि SNV स्टुडिओची स्थापनाच त्याच्यासाठी झाली होती की आम्हाला प्रत्येक गाण्यामध्ये, आमच्या लाईनअप मध्ये आता समजा 4-5 गाणी येणार आहेत. सो SNV स्टुडिओ आमचा जो आहे, जो आमचं प्रोडक्शन आहे, सो आमची वैशाली काळे मॅडम, नितीन घुगे सर आणि मी, आम्ही असंच ठरवलं होतं डे 1ला की प्रत्येक गाण्यामध्ये आपण नवीन चेहरा लॉन्च करायचा आहे, नवीन लोकांना संधी द्यायची. सो असं प्लॅटफॉर्म आपण तयार करू. मग मी रसिकला जेव्हा बोललो की आपल्याला रसिक, जसं की श्रेयाची कास्ट झाली तसंच आम्ही सगळ्यांच्या कास्ट, आणि हा तर वेल नोन होताच अजिंक्य, तसं मला हर्षवर्धनला इथे गाऊन घ्यायचं होतं. कारण हर्षवर्धन, एव्हीजीचं स्वप्न होतं की हर्षवर्धन कडून गायचं आहे. सो म्हटलं डन करूयात. शुद्धी माझ्याकडे गणपतीला आली होती 3 वर्षापूर्वी आणि तिने गणपतीचं गाणं गायलं होतं, तुझं मागं तो मी आता. आणि नेमकं गणपतीला हे गाणं आम्ही करत होतो आणि तो रिमाइंडर मध्ये माझा व्हिडिओ तो आला आणि मी म्हटलं अरे हा, कारण त्याच्या आधी आम्ही हे गाणं खूप लोकांकडे गाऊन घेतलं होतं, त्यांना कोणालाच ती स्केल जमली नाही. आणि मग शुद्धी एक टेक मध्ये मला पाठवून दिलं आणि परफेक्ट झालं. बोललो अरे यार, म्हणजे आम्ही आवाज सगळं नाव नाही घेऊ शकत आता लाईव्हली, पण अशा मोठमोठ्या सिंगरकडे आम्ही फाईल दिली होती गाण्याची. दे वॉज ऑल्सो स्टबन की या रेंज वरती आम्ही जाऊ नाही शकत, पण नशीब सागरच्या कॉन्टॅक्ट मध्ये शुद्धीशी बोलतोय करून घेतलं. तर SNV स्टुडिओने तिला म्हणजे फिक्सच करून टाकले की आता SNVची सगळी गाणी शुद्धी गाणार. आजच आम्ही डिक्लेअर करून टाकलं आणि बाप्पाचा आशीर्वाद म्हणायचा. सो असं सगळी टीम आपल्याला एकत्र, सगळेच खूप छान काम केलं आणि सगळेच एकत्र आम्ही मेहनत घेतली, घडलं.
नक्कीच. अभिनंदन, तुमच्या नावातच अभिनंदन आहे. त्यामुळे अर्थातच शुभेच्छा देते तुम्हाला. पण गाण्यांचं शेल्फ लाईफ हल्ली आपण जर पाहतो ते फार कमी असतं, ते आपण पाहतोय. कारण ती जास्ती म्हणजे जी आता बाबूजींची गाणी म्हणा किंवा बरेच खळींग काकांची गाणी, असे सगळे संगीतकार जे आपल्याकडे आहेत ते त्यांची गाणी अजून आता तरुण पिढी सुद्धा, यंगस्टर सुद्धा म्हणजे टीनेजर सुद्धा ती गातात, अगदी सहज त्यांच्या ओठात असतात. तर आपल्या गाण्याचं शेल्फ लाईफ किती असावं किंवा कसं असावं ह्याचं तुम्ही काही. हे जे गाणं बनवलंय ना तुला ना कळे, हे जेनझी लोकांना पकडून 90s लोकांना पण एक्झॅक्टली जास्त अट्रॅक्ट कर. बिकॉज जेव्हा मी गाणं बनवतो कुठलं तर ते माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यू दोन्ही, कारण की आता जो वर्ल्ड आहे की आपण जेनझी लोकांच्या जे ट्रेंडिंग चालू त्यांना आपल्याला घेऊन चालायचं, राईट. तर आणि प्लस 90s, वी आर फ्रॉम 90s, राईट. तर मला दोघांना कंबाईन करायचं होतं. तर त्या हिशोबाने मी तुला ना कळे गाणं हे कमी लिहिलं आणि कंपोज केलं. नक्की. आपण आशा करूया आणि बाप्पाला प्रार्थना पण करूया की शेल्फ लाईफ ह्याची चांगली असेल आणि सगळ्या तरुणांच्या नव्हे तर सगळ्यांच्याही ओठी हे गाणं. आणि वन मोर थिंग, मी SNV प्रोडक्शनचे जे सागर सकट, त्यानंतर वैशाली काळे मॅडम, नितीन घुगे सर यांचा आभार मानतो. यांनी आम्हाला एज अ टीम म्हणून एज अ अप्रोच ठेवलं आणि आता आम्ही टीम म्हणूनच पहिल्यापासून सुरुवात, कारण की सुरुवात मी आणि सागरनी सोबत केली होती या प्रवासाची आणि आज इथपर्यंत पोहोचलोय. तर आम्हाला खूप गर्व पण आहे या गोष्टीचा आणि एक हे पण आहे की बाबा चला आता येणारे खूप सुंदर प्रोजेक्ट आहे. मी ऍज अ सिंगर आहे, रॅपर आहे, तर या गोष्टीचं प्राऊड फिलिंग होतं की मी ऍज अ म्युझिक डायरेक्टर एवढे प्रोजेक्ट केले. तर इट्स गुड थिंग. आता बघू फ्युचर मध्ये काय होते, पण राईट ना ओनली तुला ना कळे, वी आर जस्ट एक्साइटेड अबाउट दॅट. तुम्ही नक्की बघा सर्वांनी, नक्की या. नक्कीच. आता गप्पा खूप झालेल्या आहेत आणि उत्सुकता निर्माण झालेली आहे. व्हिडिओ तर येणारच आहे जेव्हा लॉन्च होईल तेव्हा, पण आता सध्या आपण ऑडिओ ऐकूया. मी श्रुतीला विनंती करते थोडे गाण्याचे काही बोल, थोडे लाईन झलक मी येस गाण्याची देते. तुला पाहता पाहता मी तुझा भास का होतसे या मना. वा, क्या बात आहे. झलक फार खूप छान झालेली आहे आणि असंच आपण श्रेयस चिंतूया की रिलीज नंतर याला खूप सारे लाईक्स, कमेंट्स आणि सगळे शेअर करतील. आणि नक्कीच आमच्याही चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सगळे आलात, सागर, अजिंक्य दादा, श्रेया, तसंच रसिक आणि अभिनंदन सर आणि श्रुती, तुम्ही सगळे स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टला तुम्ही या, मी इन्व्हाइट करते इन ऍडव्हान्स तुम्हाला. आचार्य 90 FM इज ऑलवेज विथ यू अँड थँक्यू फॉर कमिंग. आणि सिद्धिविनायका चरणी हीच प्रार्थना करे की तुला न कळे हे लवकरच लोकांना कळू दे. आणि सगळ्यांनी आमच्या गाण्याला चांगला प्रतिसाद द्या आणि तुमचं पण टीमचं पूर्ण आम्ही आभार मानतो. आचार्य टीमने आम्हाला बोलवलं. थँक्यू व्हेरी मच. SNV स्टुडिओजला जाऊन लवकर सबस्क्राईब करा. येस. तर पुन्हा भेटूया सेलिब्रिटी शो मध्ये. तोपर्यंत मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. थँक्यू. Acharya 90 FM